ठाण्यातील अतिशय महत्त्वाचं शिक्षण देणारी संस्था म्हणजे सिंगानिया हायस्कूल। या हायस्कूलमध्ये जे विद्यार्थी शिकायला येतात त्या विद्यार्थ्यांना डेंग्यू मलेरियाची लागण झालेली आहे। त्याचबरोबर काही शिक्षकांना देखील याची लागण झालेली आहे अशी प्राथमिक माहिती आता समोर येते। आपण बघतोय की हेच ठाण्यातील महत्त्वाचं सुलोचना देवी सिंगानिया स्कूल आहे, या शाळेमध्ये महत्त्वपूर्ण विद्यार्थी जे आहेत शिकायला येतात। मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या देखील या शाळेमध्ये असते आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना डेंग्यू मलेरियाची लागण झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे या शाळेमुळे एक विषय आता सध्या चर्चेचा निघालेला आहे। असं म्हटलं जातं की आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरू आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी डेंग्यू मलेरियाचे जे जंतू आहेत ते पसरलेले आहेत आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांना ही लागण झाल्याचं असं बोललं जात आहे। त्यामुळेच आता पालिका या ठिकाणी या शाळेमध्ये फवारणी देखील करणार आहे असं देखील समजलं जात आहे। पण शाळेमधल्या विद्यार्थ्यांना ही लागण होते यामुळे कुठेतरी गंभीर विषय हा मानला जातो आणि त्यामुळे शाळेवरती देखील महापालिका काही कारवाई करणार आहे का हे देखील महत्त्वाचं आहे। या संदर्भातला आवाज मनसेचे जे स्थानिक पदाधिकारी आहे संदीप पाचंगे यांनी पत्रव्यवहार देखील केला होता आणि त्यानंतर या संदर्भातली माहितीला दुजोरा मिळाला आहे। सुलोचना देवी सिंगानिया या शाळेतील 40 ते 45 मुलांना डेंग्यूची लागण झालेली आहे आणि 100हून जास्त मुलांना ताप आलेला आहे। त्यातील काही लोकांना मलेरिया देखील झालेला आहे। खरं तर शाळा सुरू व्हायचे दिवस आहेत, शैक्षणिक वर्ष सुरू होते आणि अशा वेळेला जी आजूबाजूला जे काही त्यांचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, जे बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी साचलेलं पाणी असेल, तिथे जी काही रोगराई पसरलेली आहे त्या सर्वाची उपाययोजना न करता, स्वच्छता न करता शाळा सुरू केली गेलेली आहे। लाखो रुपये फी मुलांकडून घेतली जाते। मग ह्या सगळ्या गोष्टींची काळजी कोण घेणार? खरं तर हा शाळेच्या मुख्याध्यापकांचा निष्काळजीपणा आहे आणि ह्याचा भुर्दंड मुलांना सोसावा लागतोय आणि आज मुलांना डेंग्यूसारखा भयंकर आजार झालेला आहे। आपण बघितलं असेल की डेंग्यूमध्ये मुलांना रिकवर व्हायला खूप वेळ लागतो, प्लेटलेट्स डाऊन होतात, काही लोकांना ICU मध्ये ठेवावं लागलेलं आहे। महानगरपालिकेला आम्ही ह्या पत्र दिलं होतं शिक्षणाधिकाऱ्यांना, त्यांनी तिकडे तपासणी पथक देखील पाठवलेलं आहे आणि आरोग्य विभागाकडनं डॉक्टर प्रसाद पाटील यांनी तिकडे सर्व स्वच्छतेच्या उपाययोजना देखील केलेल्या आहेत। परंतु तरी देखील आमचं म्हणणं आहे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जोपर्यंत हे सर्व काळजी घेतली जात नाही तोपर्यंत शाळा चालू करू नये आणि मुलांची काळजी घेणं, मुलांच्या आरोग्याची सुरक्षा करणं हा आपलं प्रथम कर्तव्य आहे, ते शाळेने बघावं। आमच्याकडे पालकांनी जी माहिती दिली आहे त्याप्रमाणे 112 ते 115 मुलांना ताप आलेला आहे आणि 40 ते 45 मुलांना डेंग्यू झालेला आहे। मुलांना झालेच आहे, त्याचबरोबर शिक्षकांना देखील 3 ते 4 शिक्षकांना देखील डेंग्यूची लागण झालेली आहे। शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना असं मुलांना जीवाचा धोका निर्माण होणं चांगलं नाही। शाळेच्या मुख्याध्यापकांनी यामध्ये पूर्णपणे निष्काळजीपणा केलेला आहे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। आम्ही महानगरपालिकेत तशी मागणी केलेली आहे आणि महानगरपालिका योग्य ती काळजी घेण्याची सुरुवात झालेली आहे। परंतु पालकांना मी ह्यासाठी आवाहन करेन की पालकांनी त्यांच्या मुलांना 2 ते 3 दिवस शाळेत पाठवूच नये। जोपर्यंत शाळेचे सर्व उपाययोजना करत नाही तोपर्यंत मुलांना जीवाला धोक्यात टाकणं हे चुकीचं आहे आणि शाळेने ही खबरदारी घेतली पाहिजे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।